गुड मॉर्निंग भावांनो. गावाकडे गेलो होतो न गावाकडनं आलो बघा. आता डायरेक्ट लातूरला आलो. रिक्षात बसलो बघा. रिक्षात बसून निघालो बसवेश्वर चौकाकडं. आपली गाडी तिथं पार्किंगला लावलेली. मग ती गाडी घेऊन डायरेक्ट कंपनीत भरायला जायचं. मग आलो बघा कंपनीमध्ये, म्हणजे वेअरहाऊसला आल्यावर पटापट यांनी आपल्याला लवकर भरून दिली पहिल्या पॉईंटला. मग दुसऱ्या पॉईंटला जायचं भरायला. आणि पहिल्या पॉईंटला वेअरहाऊसला आलतो बघा. खन त्यांनी गाडी भरली. माझी थोडी मी बोलत होतो थोडा, म्हणलं असं तसं चाललेलं असतं, पर्याय नाही, गाडी धंदा आहे. गाडी धंद्यात हप्ते तटायला लागलेत सगळे. मग आलो बघा दुसऱ्या पॉईंटला भरायला. तर भावांना बघा दुसऱ्या पॉईंटला भरायला चालू आहे गाडी. हे बघा इथे शेठजीचे काय म्हणतात ते मुनीमजी बी आहेत. आणि बघा आपल्याला एक गुळाची जेप खायला दिली हा बघा. आणि मस्तपैकी खुशीनं दिली. या का लक्ष्मीचा सण आलाय म्हणलं द्या एक. मग ते म्हणले घेऊन जा, काय अडचण नाही. आणि बघा आता गाडीत ठेवतो बघा. तिकडून रस्ता नाही, इकडून ठेवतो. गोळ्या ठेवली नेऊन गाडीमध्ये. आता थोडं राहिले भरायचं, भरलं की निघायचंय. आणि कंटिन्यू गाडी आपल्या ह्यांच्याकडे चालते आता गुळाला बरं का. आणि हे बघा हे सगळी देखरेख ह्यांच्याकडे असते रामामाग. हे बघा हे मुकदम बघा कसे वाळले. हा काय म्हणला आता. हा बसन मागे झाले का. हे बघा इथनं भरतेत बघा असा. हो काय मामा बघा चार आणतात बघा. बघा म्हातारे मामा माळ करीत बघा. पुन्हा आमच्यासारखे राक्षस नाहीत. गाडी भरून आलो होतो गावाकडं. रात्री थांबलो होतो मुक्कामी तिथून आलो धैपळच्या तारखेत गाडी लावली होती. मग मित्र भेटले होते, चहा पाणी झालं तिथं. आणि तिथून निघालो गाडी घेऊन आपलं पुढं. मग पुढे आलो. बीड पास केल्यावर मग घरचं जेवण आणलं होतं. भूक लागली होती. मेवणा म्हणला दाजी आपण जरा जेवण करून घेऊया. म्हणलं चालतंय जेवण करून घेऊया. मग घरची भाजी ती आणलेली होती बघा, ज्वारीच्या भाकरी. मस्त मेवना बघा कसा लाजवतोय, हसवतोय बघा बारीक मुरगा. तिथनं डायरेक्ट जेवण करून आलो बघा. डायरेक्ट धुळे पास झाल्यावर आलो सोनगडच्या टोल नाक्यावर. हा आहे सोनगडचा टोल नाका. मग झोप आलेली होती फुल, म्हणून मग टोल नाका पास करून पुढं जायचं होतं. पुढं म्हणजे कारण नवनाथची गाडी थांबलेली होती पुढं. नवनाथ मुंडे आपले दोस्तच आहेत. मग तिथं झोपलो बघा निवांत. आणि सकाळी जायचं होतं लवकर. सकाळी उठल्यावर बघा दात घासायला चालू केले. म्हणलं थोडं चहा पाणी करावं आणि पुढच्या प्रवासाला सुरू करावा. मग त्यासाठी मस्तपैकी दात घासून घेतले आणि चहा घेतला. आणि इकडं पाऊस भरपूर आहे. मग चहा घेतल्यावर बघा निघालो होतो आम्ही, म्हणजे पुढच्या प्रवासाला अहमदाबादकडे. ती नवनाथची गाडी बघा जगदंबा 3233. आणि आपले पाहुणे रावळे बी आहेत आणि मित्र बी आहेत ते. मग तिथनं पुढं आपलं म्हणजे आम्हाला गाठायचा होता डिसा. मग हा बघा आमचं चालूच आहे. एकदा चालू झालं की बंद राहत नाही. मग पुढं लागलं बघा ट्रॉफिक. हे जबर ट्रॉफिक लागलं. त्या म्हणजे मुंबई आणि अहमदाबाद रोडला भरपूर ट्रॉफिक असतंय जबरदस्त. ते बी आणि सारखंच असतंय. हे टोल नाक्याचं ट्रॉफिक जवळजवळ हे 2 किलोमीटर ट्रॉफिक होतं. आणि टोल नाक्याच्या पुढं पण 2 किलोमीटर ट्रॉफिक होतं. आता तिथं भरपूर वेळ गेला, सांगायसारखं नाही एवढा वेळ गेला तिथं. काय करावं. आणि आमचा मेवना बघा कसा पालता पडलाय, झोपलाय बघा मोकार. आळूस आला होता भरपूर, काय करणार, पर्याय नाही. बोकांडीवर हप्ते मरणाचे इथं, मग पैसा भरावा लागतोयच ना. मग हळूहळू टोल नाका पास करायला लागलो. टोल नाक्याच्या पुढं बी भरपूर ट्रॉफिक बघा. काय करावं, पर्याय नाही. बरं दिवस काढावंच लागतात ना. मग बघा दंडूक ह्यांनी डायरेक्टच वरी केलं आणि पुन्हा तिथंच थांबावं लागलं. म्हणजे पुढं भरपूर ट्रॉफिक आहे ना, त्या ट्रॉफिकनं भरपूर जाम. हळूहळू पुढं निघत होतं. त्याच्यामध्ये भरपूर टाईम गेला, म्हणजे दिवस गेला सगळ्या ट्रॅफिकमध्ये. हळूहळू साईड काढून पुढं गेलो बघा. बघा हे असे भरतात लोक जबरदस्त. आणि तिथं भेटले आमचे मित्र केजचे. मग तिथं मस्तपैकी ह्या बघा
जेवण केलं दुपारी, दुसऱ्या दिवशी दुपारी. हे बघा हे आमची दोस्त कंपनी. आणि हे बघा हॉटेल कसं जबरदस्त आहे, नंबर 1 असं हॉटेल आहे तिकडे जेवायला. आपल्याकडे लई त्रास असतोय. मग आलो बघा भरूचचा टोल नाका पास, आपलं सॉरी अंकलेश्वरचा टोल पास करून. आणि हे बघा ब्रिजला आहे आता, भरूचच्या ब्रिजला. हे बघा ब्रिज कसलं दिसतंय भारी हो. त्याला तसे लोखंडाचे कटाडेन तीन आहे का बघा, भरपूर. तसं म्हणजे इकडं वेगळेच ब्रिज बनवतात नदीला इकडच्या, काय मिळेल ह्या नदीला हे असेच ब्रिज आहे. इथं नवीन ब्रिज झालेलं आहे तसलं ते दिल्ली मुंबई एक्सप्रेसचं, त्याला पण असेच ब्रिज बनवलेलं आहे खाली. तिकडे खाली दिसतंय बघा ते पाणी, बघा नदीला किती भरपूर पाणी, भरपूर जबरदस्त असं सीन वाटतं. असं लका 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 हलतंय पूल, पण लांबणीचा पूल असल्यामुळे. मग तिथनं आलो बघा मुंबई दिल्ली एक्सप्रेसला. हे मित्राची गाडी पंक्चर काढून आम्ही निघालो पुढं. मग आता इथं ड्रायव्हर चेंज झाला आमचा, कारण मला भरपूर कंटाळा आलेला होता. मग आलोत बघा पुढं अहमदाबाद पास करून. तर तिथं काहीतरी झालेलं होतं, त्या बघा हे मशीन रस्त्यालाच आडवं होतं आणि त्याचं काही समजलं नाही, काही ठोकल्या फेकलेलं बी नव्हतं. हे बघा कुठं काही ठोकलेलं बी नाही, काहीच नाही. आणि रस्ता बंदच करून टाकला, गाडी चिटकून चलत होती घासून, त्याला पर्याय नव्हता. आणि फुल झोप आली होती, कारण 3 दिवसाचा प्रवास आहे. मग पुढं आलो बघा, म्हणलं आता डायरेक्ट झोपायचं आता निवांत. मग मी आवना तर झोपलेलाच होता. तर भावांनो, व्हिडिओ आवड असला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि द्यावर लोटून दनादन.